पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं रविवार दिनांक 29 रोजी येथे बहुजन परिवार संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यास राज्यातील भटक्या जाती जमातीचे 42 जातीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यातील राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित भटक्या समाजास न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर मजबूत संघटन उभा करून कार्य करीत आलेले जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे यांना विधान परिषदेच्या आमदारकीची संधी मिळावी अशी मागणी या मेळाव्यात ठराव मंजूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली। जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अंकुश जाधव, सुधीर नाईक, युवक अध्यक्ष मोहन घाडगे, बाबूराव जमादार, दीपक चव्हाण, विष्णू अप्पा चव्हाण, नामदेव माळी, गणेश माळी, वामन माने, संतोष करसे, सागर गोडसे, दादासाहेब पवार, इंद्रभान ओवाळ, सचिन निकम, गोविंद मंडले, सुनील काका जाधव, अग्निनाथ बापू चव्हाण, महेश मदने, गंगाराम जाधव, रोहिदास मदने, गंगूताई नाईक यांच्यासह राज्यभरातील भटक्या जाती जमातीच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेळाव्याच्या सुरुवातीला भटक्या समाजातील बांधवांनी पारंपरिक वेशात भव्य पदयात्रा काढत मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होत भटक्या जाती जमातीचे नेते दौलत नाना शितोळे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला। या ठिकाणी वंचित बहुजन घटकाच्या वतीनं तसेच जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं प्रतिमेला दुग्धाभिषेक केलेला आहे। आमच्या सर्वांचं म्हणणं आहे की लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब हे विधान परिषदेवर गेले पाहिजेत। त्यांना विधान परिषदेमध्ये भटक्या विमुक्ताचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही या ठिकाणी विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केलेला आहे आणि तमाम महाराष्ट्रातील बहुजन भटक्या विमुक्त सर्व जाती धर्माचे नेते व सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आणि हा मेळावा सुरू आहे। कुठून राज्यात या ठिकाणी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, धाराशिव आणि कर्नाटक मधील काही समाज बांधव या ठिकाणी उपस्थित या मेळाव्यासाठी झालेले आहेत। शिवाय अजून कुठल्या मुख्य मागण्या समाजाच्या आहेत या ठिकाणी आमचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जे भटके विमुक्त समाज आहे त्यांना एससीच्या सुविधा मिळाव्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक महामंडळ जे तुटपुंजा पैशावर चालत आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करून त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी अशा प्रकारच्या विविध मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत आणि तसेच राहण्याच्या घराच्या समस्या असतील, जमिनीच्या समस्या असतील यावर या मेळाव्यामध्ये उहापोह होणार आहे। मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल? आज एकादशी आहे, सगळे एकत्र आलेले 42 जातीसाठी तुम्ही हा संघर्ष करता, काय मागणी आहे, काय विशेष आवाहन कराल? गेली 14 वर्षापासून या भटका समाज तसेच लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब, जय मल्हार क्रांती संघटना ही या भाजप सरकारच्या पाठीमाग आहे आणि जवळपास 53 मतदारसंघामध्ये 53 आमदार या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांनी प्रयत्न केल्यामुळे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। मग आमची सर्वांची विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे मेसेज असेल की आमचे भटक्या विमुक्तांचे 42 जातीचे नेते लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांना येणाऱ्या काळामध्ये मे महिन्यामध्ये विधान परिषदेत संधी मिळावी अशी आमची आग्रही मागणी।